हाय हॅलो नमस्कार म्हणजे काची फॅमिली. आतापर्यंत आपण पारंपरिक पदार्थ खूप पाहिले, म्हणजे ज्या सणावाराचे जे जे पदार्थ होते ते पाहिले. आणि अक्षय तृतीया म्हणजे आपल्या रेग्युलर लाईन मधला लास्ट सण आपण पकडतो त्याला. त्याच्यामुळे आता पारंपरिक मध्ये काय करायचं आणि कदाचित त्याला थोडा पॉज द्यायचा का किंवा आठवड्यातून एक ठेवायचं का. कारण पारंपरिक खाता खाता असं नको व्हायला की आपण एक्झॉटिक आणि असं इन्स्टंट किंवा आपलं डेली मध्ये जे जे खातो ते विसरून जायला. समर 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 एवढी गरमी, एवढं सगळं, आंबा सगळ्यांचा फेवरेट. तर मी पण बोलवला आहे हा आपल्या कोकणातला हापूस आंबा. तर त्याला बघूया आणि ठरवूया की ह्याच्यापासून काय करू शकतो. मस्त पॅकिंग दिली आहे आणि मी तसं तर ही एका डझनाची असते, पण मी अर्धाच डझन मागवले. सो त्यात असे 6 पीसेस आहेत आणि मस्त टवटवीत आंबे दिलेत. तर हे आंबे मी मागवले कॉटन मार्केट मधनं, शॉप नंबर 26, ज्याचं नाव आहे डेली क्विक्स. ते असेच फ्रेश, एक्झॉटिक, नॉर्मल सगळे व्हेजिटेबल्स देतात. तर तुम्ही नक्की त्यांना विजिट करा. मी त्यांचा नंबर मेन्शन करते. तुम्हाला पण सेम आंबे हवे असतील. हे मला डिस्काउंट रेट मध्ये मिळाले 800 रुपीज पर डझनच्या हिशोबाने. सो मी अर्धा डझन मागितले म्हणजे इट इज 400. तर तुम्हाला पण अर्धा हवे असेल किंवा पूर्ण हवे असेल तर मागवा आणि आपण ह्याच्या नवीन नवीन रेसिपीज बघू, त्याप्रमाणे फॉलो पण करा. तर आता ह्याच्यात आहेत 6 आंबे. तशी काय मी खूप पारंगत नाहीये कुठल्याच रेसिपीमध्ये. आय डोंट लाईक कुकिंग बाय द वे. पण मी म्हंटल की थोडीशी शक्कल लढवते, एक्झॉटिक मध्ये काहीतरी ट्राय करते. आणि ट्राय तर तेच करायला पाहिजे ज्याच्यात खूप कमी सामग्री लागते आणि चांगलं असं अव्वल काहीतरी बनवता येईल, लोकांना बनवायला पण आवडेल. कारण मी पण तीच आळशी आहे जी बनवणं जास्ती प्रिफर करत नाही आणि खाण्यावरती ताव मारते. पण आता हे आंबे पाहून मला असं झालं की चला लेट्स ट्राय. लेट्स ट्राय विथ दिस. आपण करूया ह्या हापूसवरती एक्सपेरिमेंट. तो एक्सपेरिमेंट आहे मँगो सुशी. ही मी इथे घेतला आहे मँगो आंबावडी, मँगो स्लाइस ज्याला म्हणतो. ही कुठे पण मिळून जाते. आणि ही आहे फ्रेश क्रीम. हे आहे मिल्क मेड. हे आहे फ्रेश कोकोनट चंक्स. हा आहे खोवा आणि हे आहे कोकोनट वॉटर. हे मी थोडासा रंगीबिरंगी दिसायला म्हणून काळे मनुका वापरले आहे, सीडलेस. आणि हे जे दिसतंय हे आहे काहीतरी सरप्राईज आहे, एंडिंगला दाखवाय. त्याला आपण काप करून ह्याचे चंक्स काढून घेऊ. साधारणतः असे काप करून घेतले आहेत मी फिलिंग साठी म्हणून. आणि आता आपण करूया हे जे फ्रेश कोकोनट आहे त्याला मिक्सर पॉट मध्ये टाकून अंदाजन इतकं त्यात खोवा टाकू. हे आपल्याला बाइंडिंग एजंट म्हणून वापरायचं आहे. तर आपण कमीत कमी पाणी वापरू कारण आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती बाइंडिंग एजंट म्हणून वापरलेली हवी आहे. फ्रेश क्रीम, यात थोडं मिल्क मेड. बाइंडिंग एजंट म्हणजे पकड. तर आपल्या सुशीच्या रोलला पकड यायला पाहिजे म्हणून आपण हे बनवतोय. आता आपल्याला याला मिक्सर मधून फिरवून घेऊ आणि मग पुढचं करू. हे बघा, साधारण अशी कन्सिस्टन्सी होते, इतकी. जशी की ही कोकोनट रबडीच आहे. नाईस आयडिया. आपण आता ह्याला अनपॅक करू. ही अशी आहे. कुठलीही साधारणतः कुठलीही आंबापोळी घेतो आपण त्यात असे स्लाइस निघतात. ही पूर्णपणे काढून घेऊ. ह्या 2 आहेत, ह्या मी काढून घेते. ही अशी एक एक करून मी 3 स्लाइस घेतल्या कारण मी 3 सुशी करणार आहे. आपण ह्याला आता कोकोनट वॉटर
थोडं ब्रश करून घेऊ कोकोनट वॉटरनी. ह्याला ओलावा यायला म्हणून, जसं हे पकड यायला बाइंडिंग एजंट म्हणून आपण यूज करतोय तसंच सेम. आणि त्यात आपण आपलं हे असं पसरवून घेऊ नीट. आणि ह्यात शुगर फ्री नाही म्हणता येणार, पण आपल्याला वरून साखर टाकायची गरज नाही, कारण कंडेन्स मिल्क मध्ये ऑलरेडी साखर असते, जरीही खव्यामध्ये नसली तरी. तर मी आता सगळीकडे सम प्रमाणात स्प्रेड करते. हे खूप अप्रतिम लागतंय. तुम्ही कराल तर जरा वाटी 2 वाटी वेगळं काढून ठेवाल. पण आता ही जी मलाई आहे, म्हणून आपण अशी जी थोडी पातळ आणि अशी गुळगुळीत असते ती मलाई मी न घेता हे थोडं हार्ड असलेलं घेतलंय, कारण मला असं जरा आपण जसं चीज ग्रेट करतो तशा प्रमाणे हे ग्रेट करायचं होतं. असं मी सगळीकडे हे जे आहे हे स्प्रेड करून घेतलं. आता इथे सतत हेच रंग होतील असं चटकदार दिसायला पाहिजे, म्हणून मी म्हटलेलं की मला इथे सीडलेस मनुका हव्या. तर मी ते एक एक त्यात आपल्या चवीनुसार आपण बाकीचे पण कुठले पण ड्रायफ्रुट्स टाकू शकतो किंवा कुठले सीड्स पण टाकू शकतो. आपला मेन इन्ग्रेडियंट म्हणजे आपला फळाचा राजा आंबा, आपण त्याला टाकू. आंब्यासोबत ऍक्च्युली कॉम्प्लिमेंटरी कोकोनट मस्त जातं. आणि तुम्ही जर आईस्क्रीम जरी खात असाल तरी कोकोनट आईस्क्रीम सोबत तुम्ही मँगो सोबतीला खाऊन बघा. आता आपला फायनल स्टेप आहे की आपण ह्याला सुशी सारखं रोल करायचं. असं दाबायचं, रोल करायचं. तर ही आपली मँगो स्लाइस सुशी, स्वीट सुशी रेडी आहे. ही अशी दिसते. मी पण हा प्रयोग पहिल्यांदाच केला. आपण ह्याचं छान मस्त प्लेटिंग करूया. सो ही आपली फायनल डिश बनून रेडी आहे. तुम्ही नक्की बनवा, खा आणि मला सांगा कमेंट मध्ये ही कशी दिसते, कशी झाली आहे. म्हणजे आंब्याच्या राजांनी कमाल केली की नाही. आणि आपलं मघाशीच्या बोलण्याप्रमाणे एक राहिलेलं हे छोटंसं, ही पण आंबापोळी आहे पण ही कॅन्डी स्वरूपात मिळते. मी ह्याचं एक तुम्हाला अजून छोटो वाला मँगो कॅन्डी सांगते. ह्याला 4 स्लाइसेस आहेत. हे आपण 4ही वेगळे काढून घेऊया. आणि आपल्याकडे असलेला ह्याच आकाराच्या स्क्वेअर शेप मध्ये कापून घेऊया. ह्या एक एक स्लाइस वरती एक एक हे ठेवून घ्यायचंय. आणि आपल्याकडे टूथपिक असते, ती टूथपिक वापरायची. ह्यावरती आपण आपला हापूसचा स्क्वेअर शेप टाकूया. आणि आपल्याला यात एक एक करून यातनं तर ही आपली छोटी मँगो कोकोनट कॅन्डी अशी मस्त आंबट गोड क्रंची. मी म्हणलं तुम्हाला की कोकोनट आणि मँगो मिक्स केलेला फ्लेवर मस्त लागतो. तुम्ही नक्की खाऊन बघा. अशा प्रकारे मी याला खाते आणि आपला रेसिपी
इथेच एंड करते. पण तुम्ही मला नक्की सांगा की हापूस पासून मी अजून काय बनवू, कारण मला फारसं सुचत नाही ऑफकोर्स. सो हे मी खाते. तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि कमेंट करा नक्कीच. बेल आयकॉनला प्रेस करा आणि नेक्स्ट एपिसोडसाठी रेडी राहा.